भुसाळकरांची त्याबद्दल माफी मागतो, परंतु त्या तांत्रिक चूक आमची काही नाही आहे. आमचे प्रयत्न निश्चितच आहे. आमच्या नगराध्यक्ष असतील, आमचे वस्त्रोद्योगमंत्री संजीव सावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नगराध्यक्षांनी सतत काही ना काही प्रयत्न करत असतात आणि त्याचाच परिपाक आहे की आपण पाणी बघत असाल की नदीमध्ये पाणी अगदी पूर्ण गढूळ आहे, पूर्ण लाल आहे, परंतु आपण पाणी देताना आहे पूर्णपणे स्वच्छ आणि चांगलं देतोय. हे निश्चितपणे नगराध्यक्षांचं कौतुकास्पद कार्य आहे. रंजले गांजले आज उद्धारले सूर्य उजळला नवा, सुख हे जागले भाग्य हे लाभले आमच्या मराठी मना. रंजले गांजले आज उद्धारले सूर्य उजळला नवा, सुख हे जागले भाग्य हे लाभले आमच्या मराठी मना. गेल्या काही दिवसापासून भुसावळ शहरामध्ये पाण्याच्या विषयी अनेक चर्चा आणि अफवांना ऊत येत आहे. आपण बघत असाल की हातूर धरणावरनं 4 दिवसाचं आवर्तन उशिरा सोडल्यानं शहरात काही ठिकाणी 14व्या 15व्या दिवशी पाणी दिलं गेलं, परंतु ही परिस्थिती काही कायम राहणार नव्हती. आम्ही आमचे प्रयत्न तेच होते की जसं पाणी पुरवठा जसा सुरळीत आज आहे तशाच प्रकारे चांगला सुरळीत राहायला पाहिजे, लोकांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळालं पाहिजे. आपण बघत असाल की इकडे आपण जे बघताय ते नदीवरनं डायरेक्टली पाणी आलेलं आहे. कारण आता नदीला पूर आल्यामुळे आपल्याकडे जरी पाणी पडत नसलं तरी हातूर धरणाच्या त्या भागात पाणी पडल्यामुळे हातूर धरणामध्ये पुराचं पाणी आलेलं आहे आणि पुराचं पाणी हे काळ मिश्रित आणि लाल कलरचं असतं. आपण बघत असाल की त्या पाण्यामध्ये आम्ही ॲलम मिश्रित करत ह्या इथं आणलेलं आहे. तिथून हे स्वच्छ होऊन हा सर्व गाळ बसून आपण बघत असाल की अशा प्रकारचं स्वच्छ आणि चांगलं पाणी आम्ही भुसाळकरांना वेळेत देणार आहोत. अगदी हे शुद्ध 95% शुद्ध पाणी आहे आणि आता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घाण कचरा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. कालच्या दिवशी 4 तास अगोदर पाण्याचं अशा प्रकारचं पाणी गेल्यामुळे आम्ही भुसाळकरांची माफी मागतो, परंतु त्याच्या पाठीमागचं कारणही तेवढं होतं. तर ॲलमचा जो डोस आमची जी गाडी येणार होती ती 4 तास उशिरा आली आणि तिथं सांगताना थोडा उशीर झाला, त्यामुळे काही भागामध्ये 4 तास पाणी अस्वच्छ गेलं. परंतु नगराध्यक्षांनी या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत आणि त्या भागामध्ये पाणी घाण गेलेलं आहे किंवा स्वच्छ गेलेलं आहे किंवा लाल केलं त्यांना पुनश्च पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. आपण बघत असाल की आम्ही या शहरामध्ये अनेक समस्या आहेत, परंतु त्या समस्या असल्यानंतर आम्ही जबाबदारी मागतोय. आमची जरी जबाबदारी असली तरी त्याच्या पाठीमागचे परिश्रम जनतेनं आयुष्य बघावे. त्याच्यासाठी आमच्या नगराध्यक्षा काय काय करताय, आमचे पाणीपुरवठा चेअरमन काय काय करताय, आमची संपूर्ण बॉडी महायुतीचे सगळे नगरसेवक काय प्रयत्न करताय याचं सुद्धा मूल्यमापन जनतेनं करावं. निश्चित आपल्याला या 8-10 दिवसामध्ये पाण्याबद्दल त्रास झालेला असेल, परंतु येत्या काळामध्ये हा त्रास आपला नाहीसा होणार आहे. तसेच आम्ही अमृत योजनेला सुद्धा युद्ध पातळीवर काम करण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना केलेल्या आहे आणि ते सुद्धा कामं सुरू आहेत. आपण आता सुद्धा तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला एकच आवाहन करतो की आता हे जे पाणी येतं आहे हे आम्ही स्वच्छ करून आपल्यात येतात. ह्या पाण्याचा त्या पाण्याचा आपण फरक लक्षात घ्या. हेच काम इतरांजवळ असतं तर कदाचित झालं नसतं, परंतु आम्ही ते करून दाखवलेलं आहे आणि हे स्वच्छ पाणी आता आम्ही भुसाळकर जनतेला देणार आहोत. म्हणजे आजपासून स्वच्छ पाणी आलेलं आहे. निश्चितपणे आजपासून आपण पाणी अशाच प्रकारचं देतो. पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया. पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया. वाजू दे डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे. नाद घुमू दे, 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 नाद घुमू दे. आपण बघत असाल की तापी नदीवरनं जे पुराचं पाणी आहे ते अशा प्रकारे येत आहे आणि तिथून आपण हे आयला म्हणजे तुम्ही ठोकळे बघत असाल ते आम्ही इमर्जन्सी आमच्या नगराध्यक्षांनी मागवलेले आहेत आणि ते आपण या शहराच्या दृष्टिकोनात पाणी स्वच्छ झालं पाहिजे, शुद्ध मिळालं पाहिजे यासाठी आपण ॲलमचं सुद्धा वापर गेल्या 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲलम ह्या नगरपालिकेच्या या पाणी पुरवठा केंद्रामध्ये शिल्लक नव्हतं किंवा या प्रकारचे कुठल्याही प्रकारचा ठराव
या बाबतीत मंजूर केलेला नव्हता किंवा कुठलीही दिलेला नव्हती, परंतु नगराध्यक्षांनी येताच त्यांच्या अधिकाऱ्याखाली आणि त्या शहराच्या दृष्टिकोनातनं हे ॲलम मागून या शहराची पाण्याची समस्या दूर करण्याचा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पाणी गार निघाल्यानंतर गार आपण या वॉशआउटद्वारे आपल्या इथं टाकीत घेतो, तिथून आपण हे बाहेर सोडतो. हे पाणी जे घाण पाणी आहे, गार मिश्रित पाणी आहे, जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते आम्ही अशा प्रकारे वॉशआउट करून वेस्टेज पाणी म्हणता याला ते आम्ही पुनश्च त्याची विल्हेवाट करतो. राष्ट्र जिंकूया, महाराष्ट्र जिंकूया, होऊ दे सिंहगर्जना. पोलादी छातीचा, ध्वज काळ्या मातीचा, हे पोलादी छातीचा, ध्वज काळ्या मातीचा, आसमंतीने उचला. आपण जे बघत असाल हे वॉशआउटचं जे पाणी आलेलं आहे ते आम्ही ह्या विहिरीत जमा करतो आणि इथून हे पुन्हा खरं असेल याच्यावर रिसायकलिंग करता येते, परंतु ती यंत्रणा नगरपालिका पूर्वीपासून नाही आहे, त्यामुळे हे पाणी पुनश्च आपल्याला आउटलेटद्वारे नदीत सोडावं लागतं. जोश नवाया. हे जे आपण आता नुकतीची विहीर बघितली त्यातले ते वेस्टेज पाणी या पाईपलाईनद्वारे आपण थेट नदीपर्यंत उर्री भिनू दे काही दिशा या दुमदुम दे. जोश नवाया उर्री भिनू दे काही दिशा या दुमदुम दे. गरजू दे आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे. नाद घुमू दे, कमळ फुलू दे, 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 नाद घुमू दे, कमळ फुलू दे. आता आपण बघत असाल की इथून आपण सर्व पाणी प्रक्रिया करून इथनं आपण विविध ज्या आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत तिथे पाणी भरून आपण हे सगळं शहराला डिस्ट्रीब्यूट करतो. आज आपण जे बघत असाल हे सिंधू कॉलनी परिसर आणि त्या भागामध्ये हे पाणी चाललेलं आहे. आमच्या नगराध्यक्षाने आमचे सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आजच हे पाणी पिलेलं आहे, त्यामुळे हे पाणी निश्चितपणे शुद्ध आणि चांगलं आहे. असाच प्रयत्न आमचा 12 महिने राहील. जोपर्यंत शहराला स्वच्छ चांगलं पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न हे निश्चितपणे कायम चालू राहतील. कारण आता ह्या शहराला काही दिवस जो झालेला त्रास आहे तो त्रास आम्हाला कायमचा नाहीसा करण्याचा आहे. आम्ही शहरातील जनतेच्या भावना ओळखतो. आम्ही त्याबद्दल अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही भुसावळकरांची त्याबद्दल माफी मागतो, परंतु त्या तांत्रिक चूक आमची काही नाही आहे. आमचे प्रयत्न निश्चितच आहे. आमच्या नगराध्यक्ष असतील, आमचे वस्त्रोद्योगमंत्री संजीव सावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नगराध्यक्षांनी सतत काही ना काही प्रयत्न करत असतात आणि त्याचाच परिपाक आहे की आपण पाणी बघत असाल की नदीमध्ये पाणी अगदी पूर्ण गढूळ आहे, पूर्ण लाल आहे, परंतु आपण पाणी देताना आहे पूर्णपणे स्वच्छ आणि चांगलं देतो आहे. हे निश्चितपणे नगराध्यक्षांचं कौतुकास्पद कार्य आहे. चला चला. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. आला आला युवा शक्तीचा ज्वालामुखी आला. महाराष्ट्राच्या मातीतून महाडिकांचा भाग उठला. युवा शक्ती जागर यात्रा गावोगावी दणका. कृष्णराजच्या नेतृत्वाखाली पेटलाय महाराष्ट्र सगळा. कृष्णराज कृष्णराज
भुसावळकरांनो, तुमच्यासाठी सुवर्ण संधी. तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्कृष्ट निकालासाठी आजच शहरातील सुप्रसिद्ध अग्रवाल्स क्लासेसमध्ये प्रवेश निश्चित करा. पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE, ICSE, स्टेट सर्व बोर्ड एक्झामचा अभ्यासक्रम अग्रवाल क्लासेसमध्ये घेतला जाणार. 11वी व 12वीसाठी सायन्ससह सर्वच विषय अग्रवाल क्लासेसमध्ये शिकवले जाणार. दिनांक 29 जून पासून सुरू होणाऱ्या अग्रवाल क्लासेसमध्ये 1 हप्त्याचा फ्री डेमो दिला जाणार असून दर शनिवारी होणार प्रॅक्टिस टेस्ट. अनुभवी व तज्ज्ञ स्वतंत्र शिक्षकांद्वारे शिक्षण, डिजिटल लर्निंग, वैयक्तिक लक्ष व विशेष मार्गदर्शन, बोर्ड व शालेय परीक्षांची परिपूर्ण तयारी, सुसज्ज जबाबदार शिक्षण आदी सर्व सुसज्ज शिक्षणासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.